आज पहिल्यांदाच मी हे करून बघितलं, काय ते पुढे शेअर करतेच. त्याआधी मला नित्याला तयार करायचं होतं. नित्यानं सध्या क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे बराच वेळ झोपते आणि थंडीमुळे मी देखील तिला उठवत नाही. बाल्कनीमधलं ऊन गेलं होतं कारण आज मला उशीर झाला होता कपडे सुकवत घालण्यासाठी, पण हरकत नाही, कपडे हे रात्रीपर्यंत सुकतातच. त्यानंतर मग इथे जी साय होती ती मी फिरून घेतलेली आहे आणि तिला एका पातेल्यात काढून घेतलं. जे खाली ताक होतं ना ते मी काढलं आणि लोण्याला छान 3-4 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. थोडंसं लोणी जे आहे ते मुलांसाठी मी काढून घेतलं, सँडविचला वगैरे लावायला किंवा कधी पावभाजी केली तर उपयोगात येतं. त्यानंतर हे जे ताक आहे मी गॅसवरती ठेवलेलं आहे. यामध्ये नॉर्मल दूध मी घातलं आणि 2 चमचे विनेगर घातलेलं आहे. आता यापासून मला पनीर बनवायचं होतं. इकडे तूप पण तयार झालेलं आहे आणि इथे पनीर पण आपलं रेडी झालेलं आहे. पनीरला मी गाळून घेतलं आणि त्यानंतर उरलेलं पाणी जे आहे ते मी झाडांना टाकत असते. जमा केलेल्या साईपासून नेहमी लोणी, ताक आणि तूप बनवते, पण पनीर मी आज पहिल्यांदाच करून बघितलं. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.